एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे माझ्या किचनचा जो काउंटर टॉप आहे, हा जो कोपरा आहे तो मला डेकोरेट करून घ्यायचा होता। त्यासाठी मी जे काही प्रॉडक्ट्स मागवलेले आहेत ते सगळे मीशोवरूनच मागवलेले आहेत। खूप कमी किमतीत मला मिळालेले आहेत आणि खूप साध्या पद्धतीने मी माझा किचनचा जो कोपरा आहे तो डेकोरेट करून घेतलेला आहे। मला तिथे म्हणजे माझ्या ज्या काही बेसिक रोजच्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या मला तिथे ठेवून घ्यायच्या होत्या म्हणजे काही बेसिक मसाल्यांचे डबे किंवा चहा साखरचे डबे किंवा ऑइलच्या बॉटल्स या मला तिथे म्हणजे पटकन आपल्याला हाताला लागेल असं तिथे ठेवून घ्यायचं होतं। तर त्यासाठी मी आधी भिंतीवर हे जे वॉल हँगिंग्स मागवलेले होते, ज्यावर छान असे किचनचे कोट्स वगैरे लिहिलेले होते, ते मी तिथे चिटकवून घेतले समोरच्या भिंतीला। 2 साइड टेप त्यासोबतच येतो, त्याच्या मदतीने मी ते तिथे चिटकवून घेतलं। त्यानंतर हा एक रॅक मागवलेला होता, खूप छान क्वालिटी आलेली आहे रॅकची आणि खूप कमी किमतीत पण मिळालेला आहे। सध्या मीशोवर सेल चालू आहे आणि सोबतच तो आपल्याला स्वतः फिट करून घ्यायचा असतो, त्याच्यासोबत नट वगैरे सगळे मिळतात, फक्त ते स्क्रू लावून आपल्याला फिट करून घ्यायचं असतं आणि सगळं व्यवस्थित होतं। म्हणजे क्वालिटी रॅकची खूप छान आहे। सोबतच या ऑइलच्या बॉटल्स पण मी मागवून घेतलेल्या होत्या, त्यांची क्वालिटी खूप छान आहे आणि हा केकचा टेबल आहे माझ्याकडे, तो पण मी तिथे यूज करणार आहे। तर त्यासाठी आपल्याला छोटासा एक DIY करून घेऊया। म्हणजे माझ्याकडे या ज्या चटणीच्या ज्या बॉटल्स असतात, बरण्या असतात, आपल्या सर्वांच्याच किचनमध्ये असतात, त्यांचाच मी इथे वापर करणार आहे। त्या थोडा डेकोरेट करून घेऊया। आधी स्वच्छ धुवून घेतल्या, त्यावर असलेलं रॅपर पेपर वगैरे सगळं काढून घेतलं, स्वच्छ धुवून घेतल्या। त्यानंतर एक व्हाईट कलरचा मी बेस देऊन घेतला आणि एक कोट झाल्यानंतर आपल्याला दुसरा कोट पण द्यायचा, तेव्हा छान लुक येतो बरणीला आपण जेव्हाही पेंट करतो तेव्हा। आणि आधी ब्रशने करून घेतलं, त्यानंतर मी स्पंजचा वापर केलेला आहे। पहिला कोट सुकून झाल्यानंतर दुसरा कोट करायचा आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने मी दोघी बरण्यांना करून घेतलं। त्यानंतर मी इथे ॲक्रिलिक ग्रीन कलरच्या मदतीने म्हणजे 0 नंबरचा ब्रश घेऊन रँडमली असे स्ट्रोक्स देऊन घेतले। म्हणजे थोडक्यात आपल्याला पानांचा फुलांचा असं इफेक्ट द्यायचा आहे बरणीला, त्या पद्धतीने करत आहे मी। आणि खूप सुंदर दिसत होत्या बरण्या, पूर्ण झाल्यावर खूप लुक छान आला बरण्याला, म्हणजे वाटतच नव्हतं या जुन्या चटणीच्या बरण्या आपण इथे यूज करत आहोत असं। तर अशा पद्धतीने मी करून घेतलं। तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या किचनमधल्या ज्या जुन्या बरण्या असतील त्यांचा रियूज करू शकतात। तर अशा पद्धतीने मी दोघे बरण्यांना करून घेतलं। त्यांचे जे लीड्स असतात त्यांनाही व्हाईट पेंट करून घेतला। त्यानंतर मी म्हणजे इयरबड्सच्या मदतीने सिंपल असे फ्लॉवर्सचा लुक देण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप सोपी मेथड आहे अशा पद्धतीने करण्यासाठी। खूप सॅटिस्फाईंग काम होतं आहे, मी करत होती तेव्हा मला खूप मी एन्जॉय केलं हे करत असताना।
कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे झाल्यानंतर म्हणजे पूर्णपणे वाळून झाल्यानंतर एक कोट तुम्ही वॉर्निशचा पण द्या. आणि तुम्ही वॉशही करू शकतात ह्या बरण्या, म्हणजे फक्त सॉफ्ट स्पॉन्जने आपण त्या वॉश करून घ्यायच्या. अजिबात खराब होणार नाही की काही होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या किचनला नवीन लूक देऊ शकतात आणि घरच्या घरी साध्या पद्धतीने कमी खर्चामध्ये आपण आपलं किचन हे डेकोरेट करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने माझे दोन्ही बरण्या ह्या तयार आहेत. त्यानंतर मी हे स्टिकर्स पण मी शोरूनच मागवले होते. ते 2 स्टिकर्स मी ते दोघं बरण्यांना चिटकवून घेतले आणि त्यावर शुगर टी असं लिहून घेतलं. त्यावर हे मार्कर पण मिळालेलं होतं, त्याचाच मी ते वापर केलेला आहे. आणि हे स्टिकर्स खूप युजफुल आहेत आपल्याला, म्हणजे आपण किचनवर सगळीकडे सगळ्या ज्या बरण्या असतात आपल्याला त्यावर आपण लिहून घेऊ शकतो आणि दिसायलाही छान दिसतं, लुक पण छान येतो. तर अशा पद्धतीने माझं ते तयार झालं आणि मी सगळं अरेंज करून घेते. शुगरचे डबे तिथे ठेवले. त्यानंतर बेसिक मी मसाल्यांचे डबे तिथे ठेवले. ऑइल्सच्या बॉटल्स ठेवून घेतल्या. एक म्हणजे छोटे असे आर्टिफिशियल प्लांट्स होते ते ठेवून घेतले आणि एक मनी प्लांट, रिअल प्लांट पाण्यामध्ये एका काचेच्या बॉटल्समध्ये ठेवून घेतलं. त्यानंतर हे जे वॉल हँगिंग्स आहेत ते पण मी मिशोवरूनच मागवलेले होते. खूप छान प्रिंट्स आहेत त्यावर, अशा ट्रेडिशनल प्रिंट आहेत सगळ्या याच्यावर आणि क्वालिटी पण खूप छान आहे. मी माझी जी देवाऱ्याची भिंत आहे म्हणजे मंदिराची भिंत, त्याच्यावरती तिथे लावण्यासाठी मी ते मागवलेले होते. याची क्वालिटी खूप छान आहे, तुम्ही पण मागवू शकता. तर मी ते माझ्या देवाऱ्याच्या भिंतीला अशा पद्धतीने चिटकवून घेतले. खूप छान दिसत होते, व्हायब्रंट कलर्स वगैरे खूप छान आहेत त्याचे. अशा पद्धतीने बघू शकतात तुम्ही, खूप छान लुक येत होता. तर अशा प्रकारे मी माझ्या किचनचा हा जो कोपरा आहे खूप साध्या पद्धतीने आणि कमी बजेटमध्ये डेकोरेट करून घेतला. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.